नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एका व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथं रात्रीचे सध्याचे 12 वाजायला फक्त 20 मिनिटं बाकी आहेत। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की सध्या जयघोष चालू आहे सध्या महाराजांचा, आणि गाड्या इथंच लावून समोर गाड्यांना एंट्री नाही आहे। तर अजून बघू समोर काय काय चालले काय असते। म्हणजे उद्या या 12 पासून आता शिव जन्मोत्सव हे चालू होणार आहे। तर या 12च्या आधी महाराजांच्या पुतळ्याजवळ काय काय कार्यक्रम होतात, काय काय चालते, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सध्या अंधार आहे, लाईट कमी आहे, गाडी इथंच लावायची आहे। जवळपास अर्धा किलोमीटर आता आपल्याला चलत जायचं आहे। समोर इथून चलत जाऊन इथं गाडी लावलेली आहे सध्या। आपण आता बघू समोर काय काय आपल्याला बघायला भेटते ते। चला तर मग मित्रांनो बघू शकता तिथं पण ब्रॅकेट लावले होते आणि ह्या बाजूला पण ब्रॅकेट इथं लावलेले आहेत लाकडी। एक पण गाडी पास होऊ शकत नाही। आपल्याला पण आता इथून लाकडाच्या मधून जावं लागेल खालून। आता थोड्या वेळात जल्लोष होणार आहे, पूर्ण फटाके वगैरे वाजून महाराजांच्या नावाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। समोर पाहू शकता कशी गर्दी सध्या जमलेली आहे। सर्व शिवभक्त जे आहेत ते महाराजांचा जयघोष करण्यासाठी सध्या महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आलेले आहेत। तर मित्रांनो सध्या पाहू शकता कशी गर्दी जमलेली आहे आणि झेंडे वगैरे फडकत आहेत। सगळे शिवभक्त तयार आहेत महाराजांचा जयघोष करण्यासाठी। समोर बघू तर मित्रांनो आत्ताच आपण बघितल्या की 18 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजता कसा जल्लोष होतो। कारण की 12च्या नंतरच 19 फेब्रुवारी लागते आणि महाराजांचा जो जन्म उत्सव आहे ते साजरा केला जातो। आणि ह्याच 18 फेब्रुवारीच्या रात्री आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे नांदेडमधला तिथं कसल्या प्रकारे हा जल्लोष साजरा केला जातो। फटाके फोडून, झेंडे फिरून आणि महाराजांच्या नावाचा जल्लोष देऊन। तर आजच्या नाईटच्या ब्लॉगमध्ये इतकंच मित्रांनो। आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की कसल्या प्रकारे महाराजांचा जन्मोत्सव ते 18 फेब्रुवारीच्या रात्री 12च्या नंतर कशा प्रकारे नांदेडमध्ये साजरा केला जातो। महाराजांच्या पुतळ्यासमोर कसे फटाके फोडले जातात आणि झेंडे वगैरे फिरवले जातात, जयघोष महाराजांच्या नावाचा दिला जातो। हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघल्या मित्रांनो। पुन्हा भेटूया पुढच्या, म्हणजे आता 19 फेब्रुवारी लागलेली आहे आणि उद्याच्या दिवशी कसल्या प्रकारे नांदेडमध्ये शिव जन्मोत्सव हे साजरा केला जातो याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहोत। या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करा। चला तर मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय।